तर आज आपण बघणार आहोत पावसाळ्यात पायांना चिखल्या होणे म्हणजे चिखल्या का होतात व त्यावरील उपाय काय. तर चिखल्या ह्या पावसाळ्यात का होत असतात? कारण सतत पाय पाण्यात राहणे किंवा दूषित पाण्यात राहणे किंवा सतत ओलाव्यात राहणे यामुळे ह्या चिखल्या होत असतात. पावसाळ्यात पाय जेव्हा पाण्यात पडतो किंवा पाण्यामध्ये आपण काम करतो त्यानंतर व्यवस्थित कोरडे नाही केले तर अशा वेळी देखील चिखल्या होतात किंवा दूषित पाण्यातील जे फंगस असतात त्याचे इन्फेक्शन पायांना झाल्यामुळे सुद्धा चिखल्या ह्या होत असतात. जे व्यक्ती सतत ओल्या पाण्यात किंवा ओलसर वातावरण असताना सॉक्स, बूट आणि बंद प्रकारचे शूज घालतात त्यांना तर चिखल्या होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आता ह्या चिखल्यांवर उपाय काय असणार आहे ते बघूया. सर्वात आधी जेव्हा आपण दूषित पाण्यातून येतो त्यावेळेला पाय हे स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर कोमट पाण्याने धुवून त्यानंतर कॉटनच्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर खोबरेल तेलाने पायाला हळूवार मसाज करायची आहे. असे दिवसातून 2 वेळेस केल्यास 2-3 दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट दिसायला लागेल. दुसरं म्हणजे पाय स्वच्छ करून स्वच्छ कापडाने पुसून खोबरेल तेल व हळद यांचे मिश्रण चिखल्यांवर रोज 2 वेळेस 5-6 दिवस करायचं आहे. हाही एक खूप इफेक्टिव्ह उपाय आहे. पुढील उपाय म्हणजे पाय स्वच्छ धुवून कोरडे केल्यानंतर विक्स जे आहे सर्दीसाठी आपण वापरतो ते रात्री झोपताना पायाला लावायचे. त्यानंतरचा उपाय म्हणजे खाण्याचा सोडा त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी मिक्स करून ही पेस्ट पाय स्वच्छ धुवून कोरडे करून जिथे चिखल्या असतील त्या जागी लावावे. असे सकाळ संध्याकाळ 2 वेळा करावे. 2-3 दिवसातच तुम्हाला याचा फायदा झालेला दिसेल. पुढील पुढील उपाय म्हणजे आपण जेव्हा कोमट पाण्याने पाय स्वच्छ करतो त्यावेळेस पाण्यात थोडे काळे मीठ टाकावे व त्या पाण्यात 10 ते 15 मिनिटं पाय बुडवून ठेवावे. असे हप्त्यातून 2-3 वेळेस करावे. यामुळे सुद्धा चिखल्या कमी होण्यास मदत होते. त्यानंतरचा उपाय म्हणजे गाईचे शुद्ध तूप व त्यामध्ये हळद हे मिक्स करून सुद्धा तुम्ही चिखल्या झालेला आहे त्या जागेवर लावू शकतात. याचाही तुम्हाला रिझल्ट 2 ते 3 दिवसातच दिसेल. हे होते चिखल्या होण्याची कारणे व त्यावरील उपाय. नक्की करून बघा व काय फरक जाणवला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.